गाईज, इंग्रजीमध्ये प्रश्न कसा विचारायचा, प्रश्न विचारण्याचा करेक्ट वे काय आहे? गाईज, नॉर्मल सेंटेन्स तर कोणी पण बनवू शकतं, पण जेव्हा वेळ येते प्रश्न विचारण्याची, तिथे बरेच जण चुका करतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी याच क्वेश्चनचं असं सोल्युशन देणार आहे तुम्हाला, की अशी ट्रिक घेऊन आली आहे, की जी जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन बनवणं किंवा विचारणं अगदी इझिली तुम्ही ते करू शकणार आहात. आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी गरज कशाची असते? WH वर्ड्सची. यालाच आपण क्वेश्चन वर्ड किंवा इंटरोगेटिव्ह वर्ड सुद्धा म्हणतो. आणि याचा यूज आपण क्वेश्चन विचारण्यासाठी करतो, हे तर तुम्हाला माहित आहे. आता हे WH वर्ड कोणते? मी ते स्क्रीनवरती बघा, हे 9 WH वर्ड दिले आहेत विथ मराठी मीनिंग. यांचा यूज आपण करतो क्वेश्चन विचारण्यासाठी, बरोबर? हे नीट लक्षात ठेवा. जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर याचा स्क्रीनशॉट घ्या, हे आपल्याला पुढे कामी येणार आहेत. क्लिअर झालं इथपर्यंत? आता बघा, इंग्लिशमध्ये प्रश्न बनवण्यासाठी एक बेसिक स्ट्रक्चरचा यूज केला जातो. ते स्ट्रक्चर काय आहे? पहिल्यांदा लिहितो आपण WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस इन्फॉर्मेशन किंवा रेस्ट ऑफ दी सेंटेन्स याला तुम्ही म्हणू शकता. आता हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर तर तुमच्या लक्षात आलं, पण गाईच्या बेसिक स्ट्रक्चरच्या ऐवजी तुम्ही एका सिंपल ट्रिकचा इथे यूज करू शकता. ही ट्रिक आहे WH-RC. WH-RC या रूलचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता WH-RC म्हणजे काय? सिंपल आहे, खूप इझी आहे. आता WH म्हणजे काय? सिम्पली WH वर्ड. WH वर्ड कोणते असतात? WH वर्ड कोणते आहेत? व्हॉट, हाऊ, वाय, वेन हे तुम्हाला माहित आहेत. E स्टँड फॉर काय असणार आहे? ऑक्झिलरी वर्ब. यालाच आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. एम, इज, आर, वॉज, वर, डिड, कॅन, डू हे सगळे काय झाले? आपले हेल्पिंग वर्ब आहेत. नेक्स्ट काय आहे? येस. येस स्टँड फॉर काय होतं? सब्जेक्ट. म्हणजे जोही त्या सेंटेन्स मधला सब्जेक्ट असेल तो तिथे तुम्हाला लिहायचा आहे. सब्जेक्ट काय काय असू शकतात? आय, यू, वी, दे, ही, सी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा इथे असू शकतं. आणि आपलं लास्ट काय आहे? आय. आय स्टँड फॉर इन्फॉर्मेशन किंवा रेस्ट ऑफ दी सेंटेन्स सुद्धा याला तुम्ही म्हणता. म्हणजे जेही सेंटेन्स मध्ये उरलं आहे बाकीचं ते तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा रेस्ट ऑफ दी सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता इथे बघा, सेंटेन्स मध्ये ऑक्झिलरी वर्ब येईल किंवा नाही येईल, किंवा मेन वर्ब येईल किंवा नाही येईल, हे डिपेंड कशावरती असतं? सेंटेन्स कोणत्या टाईपचा आहे किंवा कोणत्या टेन्सचा आहे यावरती या गोष्टी डिपेंड असतात. आता तुम्ही म्हणाल, हे जे आहे WH-RC म्हणजे काय? जो बेसिक सेंटेन्स, जो बेसिक स्ट्रक्चर होतं त्याचाच आपण काय केलं आहे? शॉर्ट फॉर्म केला आहे त्याचा. एवढं मोठं स्ट्रक्चर बऱ्याच जणांना किंवा जे पण बिगनर आहेत त्यांना लक्षात ठेवणं अवघड जातं, म्हणून ही त्याला शॉर्ट केलं आहे, जेणेकरून तुम्ही इझिली हे लक्षात ठेवाल. WH-RC इझी आहे लक्षात ठेवायला, आणि सेम जे बेसिक स्ट्रक्चर मध्ये आहे तेच इथं घेतलेलं आहे, ते पण आपण शॉर्ट मध्ये, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात ठेवून सेंटेन्स बनवता येतील. क्लिअर झालं? याचे एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, तू कुठे आहे? तू कुठे आहे? हे जे सेंटेन्स आहे, आता बघा इथे तुम्ही जर आपण या ट्रिकनं, जसं की WH-RC यानं जर तुम्ही हे सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत, कसं बनवणार? इथे बघा सेंटेन्स नीट बघा. WH वर्ड कोणता आहे? कुठे? इथं वेअर लिहा. आणि त्याच्यानंतर ए स्टँड फॉर काय आहे? ऑक्झिलरी वर्ब. हे कसं शोधायचं? मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, तिथे काय आलेलं आहे? आहे. तू कुठे आहेस किंवा तू कुठे आहे? सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे कशाचं आहे? सिंपल टेन्सचं सेंटेन्स आहे, ते पण प्रेझेंटचं. आणि प्रेझेंट मध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याची स्टेट सांगता त्यावेळेस तिथे तुम्हाला कशाचा यूज करायचा आहे? टू बीचा यूज करायचा आहे. आणि टू बीचे हेल्पिंग वर्ब काय असतात? एम, इज, आर, प्रेझेंटचे, वॉज, वर, पास्टचे. क्लिअर झालं? आता आपला इथे प्रेझेंटचा आहे म्हणून आपण
एम इज आर पैकी एक घेणार आहोत अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट काय आहे आपला यू, म्हणून आपण इथे हेल्पिंग वर्ब काय घेऊ आर घेणार आहोत. आणि बाकीचं सेंटेन्स मध्ये काय उरलं, इथे इन्फॉर्मेशन काही नाहीये. सेंटेन्स मध्ये कधी इन्फॉर्मेशन येऊ शकते किंवा येणार नाही. जर आली तर तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा रेस्ट ऑफ दी सेंटेन्सच्या जागी ते लिहून सेंटेन्स बनवायचं आहे. क्लिअर. आपलं सेंटेन्स काय झालं, वेअर आर यू, वेअर आर यू. क्लिअर. जर तुमचं सेंटेन्स सिंपल टेन्सचं प्रेझेंटचं असेल, त्यात तुम्हाला ऍक्शन होत नाही किंवा फक्त तुम्ही त्याचा स्टेट बद्दल विचार करता, तिथे तुम्हाला याचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुझं नाव काय आहे, तू कुठे आहेस, तू कुठे राहतो, हे सगळे काय आहे स्टेट आहेत. अशा सेंटेन्स मध्ये तुम्हाला टू बीच्या वर्बचा तुम्हाला यूज करायचा आहे. एम इज आर, वॉज वर किंवा विल बी याचा. क्लिअर. नेक्स्ट, तू कुठे होता, सिंपल तेच सेंटेन्स आहे. WH इथं वर्ड काय येईल, कुठे, वेअर. ऑक्झिलरी वर्ब कसं शोधायचं, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा, बघा कोणती ऍक्शन होते का, नाहीये, इथे कोणतीही ऍक्शन होत नाही. हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे वॉज किंवा वरच्या टू बीच्या हेल्पिंग वर्बचा इथे तुम्हाला यूज करायचा आहे. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे यू आहे, म्हणून आपण इथे काय केलं वर घेतलं. इन्फॉर्मेशनच्या जागी इन्फॉर्मेशन इथे सुद्धा नाहीये. सेंटेन्स काय होईल, वेअर वर यू, वेअर वर यू. क्लिअर. नेक्स्ट बघा, मी कोण आहे, हा बेसिक क्वेश्चन आहे, आपण नेहमी विचारतो, किंवा तो कोण आहे असंही याला तुम्ही बोलू शकता. आपण इथे मी कोण आहो, इथे WH वर्ड कोणता आहे, हू. ऑक्झिलरी वर्ब कोणता घेणार तुम्ही इथे, कारण आहे आला आहे, सिंपल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे हे, म्हणून इथे जेव्हा तुम्ही स्टेट सांगता तेव्हा तुम्हाला एम इज आर चा यूज करायचा आहे. इथे आय आपला सब्जेक्ट आहे, म्हणून इथे आपण एम घेणार आहोत. आणि उरलं काय इन्फॉर्मेशन, सेंटेन्स काय होईल आपलं, हू एम आय, हू एम आय. क्लिअर. नेक्स्ट, तू कुठे जात आहेस, सिंपली बघा सेंटेन्स बघा, WH वर्ड कोणता आहे, वेअर. ऑक्झिलरी वर्ब काय घेणार इथे तुम्ही, तू कुठे जात आहे. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी गेल्यानंतर तुम्हाला तो कोणत्या टेन्सचा आहे किंवा कोणत्या प्रकारचा सेंटेन्स आहे हे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. जर गाईज तुम्हाला टेन्स माहित नसतील किंवा टेन्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा. टेन्सचा खूप चांगला व्हिडिओ आहे, त्यात तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होईल. इथे आपण घेतलं आर घेतलं, कारण आपला सब्जेक्ट काय आहे यू आहे, बरोबर. आणि सेंटेन्स आपलं आहे कॉन्टिन्युअसचं, कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं, म्हणून आपल्याला इथे जेही इन्फॉर्मेशन आहे तिथे बघा लिहायचं आहे तुम्हाला वर्बचं ING फॉर्म लिहायचा आहे, कारण आपण कॉन्टिन्युअस मध्ये वर्बचं ING फॉर्म लिहितो. सेंटेन्स काय होईल, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग. क्लिअर. नेक्स्ट, तू काय करतो, सिंपली सेम. WH वर्ड कोणता आहे, व्हॉट. ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, आता बघा तू काय करतो, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी गेल्यानंतर त, ता, ती, ते हे जे आलेले आहेत, करतो आलेला आहे, इथे त आलेला आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल की ही सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जेव्हा एक क्वेश्चन विचारतो त्यावेळेस तिथे तुम्हाला डू आणि डजचा यूज करायचा आहे, बरोबर. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आहे आपला यू आहे, म्हणून आपण इथे जे हेल्पिंग वर्ब आहे काय घेतलं, डू घेतलं. सब्जेक्ट यू. इन्फॉर्मेशन मध्ये काय घेणार, सेंटेन्स मध्ये काय उरलं आहे, तू काय करतो, करतो हे उरलेलं आहे. करणे म्हणजे काय, डू, म्हणून सिंपली इथे तुम्हाला डू घ्यायचा आहे. सेंटेन्स काय होईल, व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू. आता अजून एक सेंटेन्स बघा, तू काय लिहितो, सिंपली सेंटेन्स तेच आहे, फक्त इथे जे काही आहे वर्ब चेंज झालेला आहे. WH वर्ड कोणता आहे, व्हॉट. ऑक्झिलरी वर्ब कोणता घेणार तुम्ही इथे, डू. सब्जेक्ट काय आहे यू, आणि लिहितो म्हणजे लिहिणे म्हणजे काय, राईट. तुम्हाला सिंपली इथे राईट लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल,
व्हॉट डू यू राईट, व्हॉट डू यू राईट. आता हेच जर सेंटेन्स तुम्हाला पास्ट मध्ये बोलायचं असेल, फॉर एक्झाम्पल ती कुठे गेली, सिंपल आहे. फक्त इथे जे काही चेंज झाला ते तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब मध्ये चेंज होईल. WH वर्ड काय होईल, वेअर. आणि इथे जे ऑक्झिलरी वर्ब येईल ते अकॉर्डिंग टू सेंटेन्स. सेंटेन्स आपलं सिंपल पास्टचं आहे आणि सिंपल पास्ट मध्ये आपण क्वेश्चन विचार डीडचा यूज करतो सगळ्या सब्जेक्ट सोबत. क्लिअर. मग इथे डीड लिहिलं, सब्जेक्ट काय आहे आपला, शी आहे. बाकीचं काय उरलं, गेली, जाणे. जाण्याची इंग्लिश काय आहे, गो. सिम्पली वर्बचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. इथे आपलं सेंटेन्स झालं, वेअर डीड शी गो, वेअर डीड शी गो. आता इथे बघा तुम्ही, आता हे सेंटेन्स बघा की तुला चहा आवडतो का, सिंपल सेंटेन्स आहे. आता ज्या सेंटेन्स मध्ये WH वर्ड नसतो अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आपण इन्फॉर्मेशन नसल्यानंतर इन्फॉर्मेशनला क्रॉस केलं म्हणजे तिथे काहीही लिहिलं नाही, तसंच तुम्हाला जर सेंटेन्स मध्ये WH वर्ड नसेल पण क्वेश्चन विचारलेला असेल अशा ठिकाणी WH वर्डच्या जागी काहीही लिहायचं नाही. तुम्हाला सेंटेन्स ऑक्झिलरी वर्ब पासून स्टार्ट करायचं आहे. आता हेच सेंटेन्स मध्ये बघा, इथे तुला चहा आवडतो का, इथे सिम्पली तुम्ही क्वेश्चन केलेला आहे, इथं कोणताही WH वर्ड नाहीये. तर अशा सेंटेन्स मध्ये सेंटेन्स तुम्हाला कोणत्या टेन्सचा आहे चेक करायचं आहे. हे जे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे आणि याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आपण डू किंवा डजचा यूज करतो सिंपल मध्ये अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. बरोबर, सब्जेक्ट आपला इथे यू आहे म्हणून इथे जे हेल्पिंग वर्ब येईल ते काय येईल, डू येईल. बाकीचं सेंटेन्स मध्ये काय उरलं, चहा आवडतो. आता इथे बघा, चहा आवडतो असं जर सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त गोष्टी जर उरल्या तर तिथे लक्षात ठेवायचं तुम्हाला की त्याच्यामध्ये कोणतं वर्ब आहे का हे पहिलं चेक करायचं आहे. जर वर्ब असेल तर पहिलं वर्ब लिहायचं, वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे तिथे आणि त्याच्यानंतर बाकीचं जेही उरलेलं असेल ते लिहायचं आहे. आता इथे वर्ब कोणता आहे, आवडणे, म्हणून आवडण्याचं फर्स्ट फॉर्म काय आहे, लाईक. सिम्पली लाईक लिहिलं, त्याच्यानंतर चहा, टी, लाईक टी. आलं. सेंटेन्स काय होईल आपलं, डू यू लाईक टी, डू यू लाईक टी. अशा प्रकारे तुम्हाला जर WH वर्ड नसेल तर अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचे आहेत. एक्झाम्पल अजून, तू शाळेत गेला का. सिम्पली इथे कोणताही WH वर्ड नाही, ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब काय येईल, सेंटेन्स आपलं पास्टचं आहे, सिंपल पास्टचं, त्याच्यामध्ये आपण डीडचा यूज करतो क्वेश्चन विचारण्यासाठी म्हणून इथे डीड लिहिलं. सब्जेक्ट आहे ही आणि बाकीचं काय उरलं, शाळेला गेला. याच्यामधील जे वर्ब आहे ते पहिल्यांदा लिहा. वर्ब कोणता आहे, गो आणि शाळेला गेला, टू स्कूल. सेंटेन्स होईल, डीड ही गो टू स्कूल, डीड ही गो टू स्कूल. क्लिअर झालं गाईज. नेक्स्ट, ही पेन कोणाची आहे. सिम्पली आता इथे बघा, इथे जे WH वर्ड आहे कोणाची म्हणजे हुज आहे. जेव्हा हुजचे सेंटेन्स येतात त्याच्यामध्ये सिम्पली WH वर्ड मध्ये हुज न लिहिता त्याच्यासोबत जेही नाउन असेल ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. इथे नोट करा. आता इथे काय आहे, कोणाची पेन, हे तुम्हाला पूर्ण WH वर्ड मध्ये घ्यायचं आहे. हुज पेन. ऑक्झिलरी वर्ब काय येईल याच्यामध्ये, कोणाची आहे, सिंपल आहे. तुम्हाला इथे चा यूज करायचा आहे, इज येईल. आणि इथे जे सब्जेक्ट असतात इथे सब्जेक्ट धिस दॅट हे सब्जेक्ट असतात. त्याच्यामुळे आता ही आलेला आहे, हिचं मीनिंग काय होतो, धिस. इथे तुम्हाला धिस लिहायचं आहे आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये काहीही उरलेलं नाहीये. आपलं सेंटेन्स होईल, हुज पेन इज धिस, हुज पेन इज धिस. इज सोबत नेहमी नाउन, हुज सोबत नेहमी नाउन येणार आहे. इथे थोडंसं रूल चेंज होतो. हे पुस्तक कोणाचं आहे. सिम्पली फक्त आपण काय केलेलं आहे, हुज पेनच्या जागी हुज बुक लिहिलं. सिंपल सेंटेन्स, हुज बुक इज धिस, हुज बुक इज धिस. ते कोणाचं पुस्तक होतं, पास्टचं सेंटेन्स आहे. WH वर्ड मध्ये काय येईल, हुज बुक आणि हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वर येईल. इथे एकच बुक बद्दल आपण बोलत आहोत म्हणून इथे हेल्पिंग वर्ब काय येईल,
वॉज येईल आणि सब्जेक्ट ते आहे, ते म्हणजे दॅट आणि इन्फॉर्मेशन मध्ये काही नाहीये. हुज बुक वॉज दॅट, हुज बुक वॉज दॅट. क्लिअर? हाच रूल विच सोबत पण अप्लाय करायचा आहे तुम्हाला. जेव्हा सेंटेन्स येतील, विचचे क्वेश्चन्स येतील, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला विच सोबत नाऊन लिहायचंच आहे. फॉर एक्झाम्पल, तुला कोणतं पुस्तक आवडतं? सिम्पली WH वर्ड मध्ये काय येईल? विच बुक. जसं हुज बुक लिहिलं तसं विच बुक. ऑक्झिलरी वर्ब मध्ये काय येईल? आवडतं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये आपण डू डजचा यूज करतो म्हणून इथे डू लिहिलं. सब्जेक्ट यू आणि इथे जे आता काय उरलं याच्या व्यतिरिक्त? आवडणे. आवडणे म्हणजे लाईक. ते कशामध्ये येईल? इन्फॉर्मेशन मध्ये. लाईक. सेंटेन्स काय झालं? विच बुक डू यू लाईक? विच बुक डू यू लाईक? त्याला कोणतं फळ आवडतं? सेम आहे. विच फ्रूट डज ही लाईक? विच फ्रूट डज ही लाईक? इथे डज का आलं? कारण आपला सब्जेक्ट ही आहे म्हणून इथे डज आलं. सिंग्युलर सोबत तुम्हाला डजचा यूज करायचा आहे आणि प्लुरल सोबत तुम्हाला डूचा यूज करायचा आहे. तू कोणतं ठिकाण निवडशील? आता इथे बघा, WH वर्ड आहे, काय येईल? विच. विच प्लेस. विच सोबत सांगितलं तुम्हाला नाउन सुद्धा घ्यायचं आहे. विच प्लेस. आणि इथे जे हेल्पिंग वर्ब आहे ते बघा, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा शील आलेला आहे म्हणजे हे फ्युचरचा सेंटेन्स आहे आणि फ्युचर मध्ये आपण हेल्पिंग वर्ब काय घेतो? विल. म्हणून इथे विल येईल. विल हे सगळ्या सब्जेक्ट सोबत यूज करू शकतो. क्लिअर? सब्जेक्ट आपला आहे यू आणि बाकीचं काय उरलं? निवडणे. निवडण्याची इंग्लिश काय आहे? चूज. सेंटेन्स काय झालं? विच प्लेस विल यू चूज? विच प्लेस विल यू चूज? क्लिअर? तू हे कसं केलं? हाऊ डिड यू डू दिस? हाऊ डिड यू डू दिस? डिड का आलं? लक्षात आलेलं असेल. डू दिस. WH वर्ड काय आहे? हाऊ. ऑक्झिलरी वर्ब काय येईल? डिड आणि सब्जेक्ट यू. आता रेस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये काय उरलं? म्हणजेच इन्फॉर्मेशन मध्ये काय उरलं? हे केलं. करण्याची इंग्लिश सांगितलं तुम्हाला मी की जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी रेस्ट ऑफ द सेंटेन्स मध्ये उरतात त्यावेळेस तुम्हाला तिथे बघायचं आहे की वर्ब कोणता आहे. वर्ब इथे काय आहे? करणे. करण्याची इंग्लिश सिम्पली फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे. डू लिहिलं. नंतर हेची इंग्लिश काय आहे? धिस. झालं सेंटेन्स. हाऊ डिड यू डू धिस? हाऊ डिड यू डू धिस? तू हे केव्हा केलं? व्हेन डिड यू डू धिस? व्हेन डिड यू डू धिस? मी काय करू शकतो? आता इथे बघा, WH वर्ड कोणता आहे? व्हॉट. कायची इंग्लिश व्हॉट होते. ऑक्झिलरी वर्ब काय येईल? मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा शकतो आलेला आहे. जेव्हा शकतो, शकते असे वर्ड्स येतात तिथे तुम्हाला कॅनचा यूज करायचा आहे हे माहित असेल म्हणून आपण इथे कॅन लिहिलं. सब्जेक्ट काय आहे? मी. आय आणि शेवटी काय उरलं? करणे. करण्याची इंग्लिश काय आहे? डू. व्हॉट कॅन आय डू? व्हॉट कॅन आय डू? मी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय डू? व्हॉट शुड आय डू? आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की अशी सेंटेन्स कशी बनवायची. खूप इझिली तुम्हाला क्वेश्चन कसा विचारायचा आणि कसा फॉर्म करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप इझी सांगितलेलं आहे. खूप स्टेप बाय स्टेप सुद्धा सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांना कोणत्या वर्ड्स नंतर किंवा कशानंतर काय लिहायचं याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ते पण मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.